बोलले आहे की राष्ट्रवादी सोबत युती ही दुर्दैवी आहे. ठीक आहे ना, ते आम्ही चर्चा केलेली आहे. हे अमित भाईंशी, मोदी साहेबांशी, देवेंद्रजींशी ह्या सगळ्यांशी चर्चा केलेली आहे. तुम्ही जर असं बोलत बसला तर माझे पण खालचे कार्यकर्ते वेगवेगळं बोलू शकतात. हे बोलण्यात काही त्याला फार आम्ही महत्त्व देत नाही. माझं काम चालू आहे. काल अजितदादा इथं अहमदपूरला आले होते. अजितदादांनी जाहीर सांगितलं की 2000 कोटी रुपये मी अहमदपूर मतदारसंघात दिले. कुठं दिसायला गेले पैसे? कुठं गेलेत पैसे? कुठं दिले? कुणाला वाटले तुम्ही पैसे? हे जे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या विचारावर प्रेम करणारे गाव आहेत, ते गाव सोडून तुम्ही सगळ्या तुमच्या फक्त बगल बच्चांना, तुमच्या सगळ्या कुटुंबाला, सगळ्या तुमच्या सोयऱ्याधाऱ्यांना पैसे वाटण्याचं काम तुम्ही केलं. अहो, तुम्हाला विकासासाठी लोकांनी निवडून दिले. तुम्ही विकास काय केला ते सांगा. तुम्ही गरीब आहात का श्रीमंत आहात? तुम्ही काय, म्हणजे ह्या गोष्टी सांगण्यापेक्षा तुम्ही मतदारसंघामध्ये तुम्हाला आमदार म्हणून 2 वेळा निवडून दिलं होतं. मतदारसंघाचे तुम्ही 10 वर्ष आमदार होतात. काय केलं ते सांगा ना. आणि म्हणून 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवाने आमच्या बरोबर हे अजित दादा गटाच्या राष्ट्रवादीची युती आहे. खरं म्हणजे त्यांची युती त्यांना पटली ना आम्हाला पटली. पण हे अशा पद्धतीची असंघाशी संघ म्हणतात तसा आता आमचा संघ घडवला. अशा स्वरूपाचे आमदार अजितदादा गटाचे आमदार आणि ते म्हणायला लागले आपली युती आहे, आपली युती आहे. अरे, तुम्ही लोकसभेमध्ये युतीचा धर्म पाळला का? आमच्या खासदारासाठी तुम्ही काम केलं का? किती लोक तुमचे, किती कार्यकर्ते बघ आमच्या खासदाराचं काम करत होते. उलट आमच्या खासदाराला पाळण्याचं तुम्ही काम केलं. सगळे तुमचे जवळ बच्चे, तुमचे सगळे जवळचे तुमचे नगरसेवक कुणाचं काम करत होते? पैसे आमचे घेऊन काँग्रेसच्या पेंडामध्ये बसत होता. हे आम्हाला, आणि तुम्ही आम्हाला शिकवता महायुतीचा धर्म. महायुतीचा धर्म एकट्याने आम्हीच पाळायचा का? तेव्हा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी 20 वर्षापासून आमचा इथे आमदार, आमचे कार्यकर्ते त्यांच्या किती दारात चुकून 5 रुपये मागायला जात नाही. कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा स्वाभिमानी कार्यकर्ता आहे. कधी चुकून सुद्धा, माहिती आहे सत्ता असेल नसेल, पण भारतीय जनता पार्टीच्या विचारावरती भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ठाम असून कधीच पैशासाठी कुणाकडे भीक मागायला जात नाही आणि 20 वर्षात कधी गेले नाही. पण आता असं वाटायला लागलं की हे असंच जर चालू राहिलं तर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावरती, आमच्या गावाच्या वरती अन्याय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.